नमस्कार. शनी अमावस्येचा उपवास केल्याने मानवी जीवनातील तामसिक प्रवृत्ती म्हणजेच राग, लोभ आणि आळस हा नष्ट होत असतो. तर उद्या आहे शनिवार, शनी जयंती आणि शनी अमावस्या. खूप मोठा सुयोग जुळून आलेला आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. सर्व बाधा, नकारात्मकता दूर होणार आहे. 7 पिढ्यांचा पितृदोष दूर होईल आणि तुमच्या घराची प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे? सकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम शनीश्वराय नमः, ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ यापैकी कोणताही मंत्र लिहू शकता. शनी अमावस्या, शनिश्चरी अमावस्या असे देखील याला म्हणतात. हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो. जेव्हा अमावस्या ही तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी अमावस्या असे म्हणतात. तर उद्या 16 मे रोजी वर्षभरातील अत्यंत दुर्मिळ असा शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा एकत्रित योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आलेला आहे. हा काळ शनिग्रहाची साडेसाती, ढय्या, राहू केतू दोष, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. म्हणून या दिवसामध्ये आपल्याला काही ना काही उपाय करायचे असतात. तर अमावस्या तिथी प्रारंभ हा 16 मे रोजी पहाटे 5:11 सुरू होत असून समाप्ती ही 17 मे रोजी उत्तर रात्री 1:31 असणार आहे. ब्रह्ममुहूर्त आणि स्नान वेळ ही पहाटे 4:07 ते 4:48 आहे. या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले तर या वेळेतच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून स्नान करायचे आहे. जर नाही शक्य झाले तर मग तुम्ही सकाळी 8:30 वाजेपर्यंत कधीही हे स्नान करू शकता आणि या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. शनिदेव पूजेचा मुहूर्त सकाळी 7:19 सुरू होऊन 8:59 असणार आहे. किंवा मग दिवसभरात शक्य असेल तेव्हा तुम्ही शनिदेवताची मनोभावे पूजा करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण खूप महत्त्वाची माहिती यामध्ये मी तुम्हाला देत आहे. हा साधासुद्धा दिवस नाही आहे. तब्बल 13 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे. कर्म आणि न्याय. शनिदेव हे माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. या दिवशी केलेल्या उपासनेने शनीचे अशुभ परिणाम हे कमी होतात. तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, सतत काही ना काही अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, पैसा येतोय पण तो आजारपणात किंवा इतर कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर जात असेल, असंख्य समस्या तुमच्या मागे लागल्या असतील, तुमच्या कर्माला यश मिळावे यासाठी या दिवशी शनीची उपासना आणि असे काही उपाय करणे खूप प्रभावशाली ठरणार आहेत. तुमच्यावर झालेली कोणतीही बाधा नष्ट करण्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे. त्याबरोबरच अमावस्या ही पितरांची तिथी आहे. या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने देखील घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. तुमचे कुटुंब अगदी आनंदाने राहू शकते. यंदा याच दिवशी शनिदेवाचा जन्मोत्सव म्हणजेच शनी जयंती आलेली असल्यामुळे या दिवसाचे फळ हे 1000 पटीने वाढलेले आहे. त्यामुळेच तुम्ही या दिवशी वेळात वेळ काढून उपाय करण्याचा प्रयत्न करा. मनोभावे शनीची सेवा करा. शनिदेवाचा कोप कमी करण्यासाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी करावयाचे अत्यंत साधे, सोपे आणि खूप महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते उपाय करून तुम्ही हा देखील उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला मी वेळ सांगितलेला आहे आणि जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बाकीचे 5 ते 6 ते उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सोपे आहेत. तर पहिला आहे मोहरीच्या तेलाचा दिवा. मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही आवर्जून पिंपळ झाडाखाली लावा. दुसरा आहे मोहरीच्या तेलाचा अभिषेक. शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या चरणावर मोहरीचे तेल आणि थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहे. थेट डोळ्यामध्ये पाहणे टाळावे. शनिदेवताच्या चरणाकडे तुम्हाला पाहून नमस्कार करायचा आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायचे नाही आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला जप करायचा आहे. त्यासोबतच एका वाटीमध्ये थोडेसे मोहरीचे तेल घ्या आणि त्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा आणि हे तेल तुम्हाला दान करायचे आहे किंवा मंदिरात द्यायचे आहे. हे देखील खूप महत्त्वाचा उपाय आहे बरं का. शनिदेवाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी हनुमान चालीसा, सुंदरकांडचे पठण अत्यंत गुणकारी ठरते. त्यासोबतच शनी चालीसा देखील तुम्ही पठण करू शकता आणि आवर्जून गरजूंना दान करायचे आहे. काळे कपडे, काळे उडीद, छत्री, जोडे किंवा लोखंडी कोणतीही वस्तू तुम्ही गरिबांना दान करू शकता. सोबतच उद्या तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी आणि कावळ्याला अन्न खायला द्यायचे आहे.
तर शनी अमावस्येला तुम्ही हे सर्व तर करणार आहात, पण काय करू नये हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर या दिवशी आवर्जून काही गोष्टी टाळाव्यात. तर कोणाशी वाद घालू नका, खोटे बोलू नका, गरिबांचा अपमान अजिबातच करू नका. ज्यांच्या घरी मांसाहार करत आहेत त्यांनी मांसाहार करू नका. दारूचे सेवन पूर्णपणे वर्ज्य ठेवा. या दिवशी केस व नखे कापू नये. कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणालाही उधार पैसे देऊ नका. उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करा. तुम्ही तर हे नियम पाहिलेलेच आहेत, आवर्जून पाळा. नवग्रहाच्या मंडळात शनिदेवाचे स्थान आणि महत्त्व हे खूप जास्त आहे. आदिसत्ता आणि न्याय. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला दंडाधिकारी म्हणजेच न्यायाधीश आणि कर्मफळदाता म्हणले जाते. म्हणून ते वाईट व्यक्तीला वाईट कर्माची शिक्षा देतात आणि चांगल्या कर्माचे फळ देखील चांगल्या व्यक्तीला नक्की देतात. त्यामुळे तुम्हाला चांगले कर्म करायचे आहेत. शनिदेवानी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून नवग्रहामध्ये सर्वोच्च स्थान मिळवले होते. त्यामुळे या दिवशी शिवपूजनाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे. तर चला आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार शनी अमावस्या किंवा सर्वसामान्य अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात काही विशेष वस्तू टाकून स्नान केल्याने कुंडलीतील दोष, साडेसाती, नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य हे दुःख हे दूर होत असते. दारिद्र्य देखील संपत्ती, दुःखही दूर होते. नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि ग्रहाची शुभफलप्राप्ती मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून काही वस्तू टाकायच्या आहे. त्याचा खूप सारा महत्त्वाचा फायदा होतो. कधीकधी काय असतं, आपण कुठे बाहेर जातो आणि कुठली नकारात्मक शक्ती कळत नकळत आपल्यासोबत आपल्या घरात येते आणि आपल्याला त्या कोणाची तरी नजर देखील कधी लागलेली असते आणि त्यामुळेच आपलं मन कुठेही लागत नाही. सतत काही ना काही वाईट विचार येणे, नकारात्मक विचार आपण करत राहतो, स्वप्न वाईट पडणे किंवा कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे, अशा असंख्य समस्या जर येत असतील तर तुम्हाला तुमचे शरीर शुद्धीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. शरीर शुद्धीकरण म्हणजे काय, तर फक्त अंघोळच नाही तर तुम्हाला शुद्ध आणि पवित्र अशी अंघोळ करायची आहे. त्यासाठीच या वस्तू अशा विशेष दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या असतात. तर कोणतीही तिथी असो, त्या दिवशी सकारात्मकता निर्माण होण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचे आहे. गंगाजल हे प्रत्येकानेच टाकायचे, पण जी एक महत्त्वाची वस्तू आहे ती मी तुम्हाला पुढे सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जर तुम्हाला पवित्र नद्यांवर स्नान करणे शक्य नसेल तर घरातच थोडे गंगाजल टाकून स्नान करा. यामुळे तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व पापांचे क्षालन होते. त्यामुळे हे तर काम तुम्हाला प्रत्येकालाच करायचे आहे. यासोबत ती एक वस्तू टाकायची आहे. मी तुम्हाला इथे महत्त्वाच्या 2 ते 3 वस्तू सांगत आहे आणि जर शक्य झाले तर सर्व वस्तू तुमच्या स्वयंपाकघरामध्येच असतात त्या टाकू शकता. नसेल तर तुम्हाला एक यापैकी वस्तू जी खूपच महत्त्वाची उद्या ठरणार आहे ती तर टाकायचीच आहे. शनिदेव हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया सावली यांचे पुत्र आहेत. माता छाया शिवभक्त होत्या. गर्भात असताना त्यांनी कठोर तपश्चर्या केल्यामुळे शनीचा रंग हा काळा झाला, ज्याने सूर्यदेव रागवले. परंतु शनिदेवांनी स्वतःच्या तपाने श्रेष्ठत्व सिद्ध केले, अशी काही ठिकाणी कथा आहे. त्यासोबतच असे मानले जाते की या दिवशी जे लोक आपल्या पूर्वजांचे श्राद्ध किंवा तर्पण करतात त्यांच्यावर शनिदेवाचे अत्यंत आशीर्वाद प्राप्त होतात आणि शनिदेव हे त्यांच्यावर प्रसन्न होतात. कारण शनिदेव हे यमराजाचे मोठे भाऊ आहेत अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला हे काम केल्यानंतर काही सेवा देखील करायच्या आहेत. तर शनी हा ग्रह भौतिक सुखासाठी मानला गेलेला आहे. माणसाला शिस्त, संयम आणि कर्तव्यदक्षता आणि वैराग्य शिकवत असतो. शनी अमावस्येला उपवास केल्याने मनातील तामसिक वृत्ती, राग, लोभ, आळस हे नष्ट होत असतात आणि माणसांकडून नकळत झालेल्या चुकांचे म्हणजे पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी मनातून देवाकडे क्षमा मागितल्यास मानसिक शांती देखील मिळते. तर तुम्हाला या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रकारे अंघोळ करून लगेचच तुम्हाला देवाची सेवा, काही साधना, उपवास करायचाच आहे. पौराणिक कथेनुसार रावणाच्या कैदेतून हनुमानजींनी शनिदेवताची मुक्तता केली होती. तेव्हा शनिदेवांनी वचन दिले होते की जो व्यक्ती हनुमानजींची भक्ती करेल त्याला माझा त्रास होणार नाही. म्हणूनच या दिवशी तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ झाल्यावर हनुमानाची पूजा करायची आहे. शनीच्या त्रासापासून 100% संरक्षण तुमचे होणार आहे. शनिदेव शिवभक्त असल्याने या दिवशी शिवलिंगावर थोडेसे काळे तीळ आणि जल अर्पण करायचे आहे. दिवसभरामध्ये कधीही करू शकता. असे केल्याने शनीची साडेसाती मऊ पडते, म्हणजे सौम्य होते, तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.
तर उद्या वर्षभरातील सर्वात मोठा आणि अत्यंत दुर्मिळ असा शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा महायोग जुळून आलेला आहे। तर या महातिथीला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या काही वस्तू टाकून स्नान केल्याने शनिदेवताची 7.5 ढय्या आणि पूर्वजांचे पितृदोष जे असतात ते नष्ट होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते। तर तुम्हाला सांगितलेलं आहे गंगाजल तर टाकायचेच आहे। त्यानंतर महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे मोहरीचे तेल, हे देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता। 1 ते 2 थेंब टाकायचे आहे। याचा फायदा होतो की शनिदेवाचा कोप हा शांत होतो, शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। त्यानंतर तिसरे आहे पाण्यामध्ये अख्खे काळे उडीद टाकायचे आहे आणि त्याचे थोडेसे पीठ असेल तर ते देखील टाकू शकता। याचा फायदा काय होतो तर ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे राशीवरील 7.5ची किंवा ढय्याचा प्रभाव जो आहे अशुभ प्रभाव तो नष्ट होतो, सौम्य होतो आणि आपल्याला याचा त्रास होत नाही। त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे सुगंधित अत्तर किंवा कापूर, पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे किंवा अत्तर। शनीसोबतच शुक्र आणि राहू ग्रहाचे दोष देखील शांत होतात आणि मानसिक शांतता मिळते। तर तुम्ही या सर्व वस्तू टाका। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे आणि जी महत्त्वाची वस्तू आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगत आहे। ह्या सर्व वस्तूंपैकी सर्व तुमच्या घरामध्ये असतील तर आवर्जून टाका, नसेल तर मग तुम्ही एक जी वस्तू सांगत आहे ती टाकायची आहे। शनिदेव आणि पितृदेवतांना काळे तीळ अत्यंत प्रिय आहेत, म्हणून या दिवशी थोडेसे काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने शनिदोषाची तीव्रताही कमी होते, पितृदेवतांचा आशीर्वाद लाभतो। बघा, तुम्हाला करणे शक्य झाले ना तर काळे तीळ आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, बाकीच्याही वस्तू टाकू शकता। आता उद्या सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे 4:07 ते 4:48 हे शुभ मुहूर्त हा आहे। या मुहूर्तावर तुम्ही अंघोळ करू शकता किंवा मग मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ज्यावेळी तुम्ही अंघोळ करणार आहात त्यावेळी तुम्ही ह्या वस्तू टाका। अंगावर पाणी घेताना तुम्हाला एक महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र म्हणजे ओम शं शनीश्वराय नमः। हा मंत्र जप करत राहायचा आहे। त्यानंतर गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु, हा देखील मंत्र खूप पवित्र आहे। अंघोळ करताना हा मंत्र म्हटला जातो, हा देखील म्हणा। त्यानंतर तुमचं शरीर आणि मन शुद्ध होणार आहे, सर्व नकारात्मकता नष्ट होईल आणि हे सर्व झाल्यानंतर शनिदेवताची विधिवत पूजा करायची आहे। मंदिरात गेल्यानंतर शनीच्या चरणाकडे पाहून दर्शन घ्यायचे आहे, डोळ्यामध्ये पाहायचे नाही आहे। त्यासोबतच स्नान करताना तुम्हाला मंत्र देखील सांगितलेला आहे, तो आवर्जून म्हणा आणि तुम्हाला शनिदेवताची पूजा केल्यानंतर तुम्हाला शनी चालीसाचे पठण आवर्जून करायचे आहे। फक्त अंघोळ करूनच मोकळे व्हायचे नाही आहे, तर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही। तर तुम्हाला कर्मदोषापासून मुक्ती मिळवायची असेल, नकळत झालेल्या पापातून मुक्ती मिळवायची असेल तर दान करणे खूप महत्त्वाचे आहे। शनीच्या दंडापासून मुक्ती मिळत असते। त्यासोबतच अजून लोखंडी वस्तू, लोखंड ही शनिदेवताचे धातू आहे। तवा, चिमटा किंवा लोखंडाचे कुलूप तुम्ही गरिबाला, गरजूला दान करू शकता। मंदिराला देखील दान करू शकता, म्हणजे मंदिरात देखील देऊ शकता। गरीब किंवा गरजवंताला काळे वस्त्र, घोंगडी, छत्री दान केल्याने राहू आणि शनीचे दोष हे नष्ट होतात। त्यासोबतच मोहरीच्या तेलाचे किंवा काळ्या तिळाचे दान तुम्हाला करायचे आहे, यामुळे आरोग्याबाबत कोणत्याही समस्या असो त्या नष्ट होतील। पायात घालायच्या चपला, जोडे गरिबांना दान केल्याने व्यवसायातील आणि नोकरीतील अडथळे दूर होतात। काळ्या उडदाची डाळ, तांदूळ किंवा तयार केलेली गरम खिचडी गरिबांना द्यावी, यामुळे अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा करणे शक्य झाले तर तो लावा। 4 वातीचा एका पंक्तीमध्ये दिवा लावायचा आहे आणि पिंपळ झाडाचे दर्शन घ्यायचे आहे। ओम शं शनीश्वराय नमः मंत्राचा जप करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। त्यानंतर राजा दशरथ रचित शनी वज्रपंजर स्तोत्र किंवा दशरथकृत शनी स्तोत्र याचे पठण करायचे आहे। 7.5ची तीव्रता खूप कमी होते। त्यानंतर हनुमानजींना शेंदूर अर्पण करायचं आहे, मोहरीचे तेल अर्पण करायचं आहे। बुंदींच्या लाडूंचा नैवेद्य तुम्हाला दाखवणे झाले तर आवर्जून द्या आणि गरिबांना देखील वाटा। त्यासोबतच मुंग्यांना साखर, पीठ टाकायचे आहे। नदीमधील माशांना देखील पिठाचे गोळे टाका, अचानक येणारी संकटे हे दूर होतात। अमावस्येला आणि शनी जयंतीला अंघोळ तर खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून या वस्तू टाका। सोबतच तुम्हाला हे काही नियम पाळायचे आहे आणि दान देखील करायचे आहे। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, सेवा आवर्जून करा, हनुमान चालीसा वगैरे वाचा। मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय सेवा करायची आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका, नक्की लाईक करा। धन्यवाद।